दिसते मी भारी राजा फोटो माझा कान लावणी तुरारणी आलो मी आज रंग देवते तुरा माझी लाज बाणा मरदानी माझा शाहिरी बाज घुमवा घुमवा तुमची टाळ्यांची गाज मी करतो सेवा वाटे हेवा रसिक देवा शाहिराला या तुमचा आधार रसिक तू माझे पहिल पुण्यधाम सर्व आधी तुझं करतो मी प्रणाम रसिक तू माझे पहिल पुण्यधाम सर्व आधी तुझं करतो मी प्रणाम रंगभूमी रंग देवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करू राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी नाव ठेवलं आहे ते आपले महाराष्ट्राचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शाहीर प्रफुल्लचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे माझे ग्रामदेवत आई नवलादेवी या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी माझ्या राजापूरची या भूमीला पावन केलेली गंगाबाई तिला नमस्कार करून आज या ठिकाणी उपस्थित नाचप्रेमी कलाप्रेमी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे स्टार वाहिनीवर प्रसारित झालेल्या नखर सारे घडले ललित 205 या मालिकांचे शीर्षगीत लिहिणारे माझे कवी गीतकार निलेशजी उजाल सर यांना देखील शाहीर प्रभूचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा माझे सहकार्यक सचिनजी पानगले यांना देखील मानाचा मुद्रा आज मला बेंजोला साथ देत आहेत प्रीतम दादा भाईजे मला कीबोर्डला साथ देतात ते मिलिंद दादा पायकरी मला पॅडला साथ देतात ते रुपेश दादा शेलार मला ढलकीला साथ देतात ते सिद्धेश दादा धाडवे त्याचप्रमाणे माझी निर्मित शाखा ओमसाई नाच मंडळ बालकुपाडा अंबरनाथ यांच्या वतीने मी स्वतः शाहीर गायक प्रफुल्ल पुजारी मुक्काम पोस्ट असे तालुका राजापूर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतोय आज या ठिकाणी ज्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आज या ठिकाणी आम्ही दोन्ही कलाकारांना त्या कोकणची लोककला शक्तिपुरा लोककला आमच्या साखरोली सर्वोदय नगर चिखलोली गावात शिवसेनेचे युवा सेना कल्याण लोकसभा सचिव युवा सेना अंबरनाथ तालुका प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री संजय दादा भोईर यांनी आमची ही कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतोय आज मला कॉलद्वारे संपर्क केला ते आमचे दादा तुकरुल दादा यांच्या देखील मनापासून आभार मानून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शक्तीवाले शाहीर संदीपजी मोरे यांना देखील मानाचा मुद्रा करून मी माझ्या बारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र थोडा आवाज द्या ना मॉनिटरला आवाज द्या फक्त हॅलो ओके ठीक आहे
ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तोनी गुणांचा नमस्कार दे नमस्कार दे मुळ चत्वार वाचा गणपंथानंद या राघवाचा बोलादिराना मराठी बाणा जपणाऱ्या मर्द शिवबाला मुजरा केलाच पाहिजे हिंदू हृदय सम्राट त्या बाळासाहेबांच्या पुढे आदराने नम्र झालेच पाहिजे हिंदू हृदय सम्राट त्या बाळासाहेबांच्या पुढे आदराने नम्र झालेच पाहिजे आणि या महाराष्ट्रात राहायचं असेल तरी जय महाराष्ट्र बोललेच पाहिजे करतोय लक्ष असं म्हणायचंय काय कलावती तुझ्या दारी आलो मी आलो
झालेला आहे. आता गण सादर करतोय. गण म्हटल्यानंतर सुखाचा सुख करता, दुःखाचा विघ्नहर्ता बाप्पा गणराया, 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणरायाच्या चरणी लीन होऊन मी गणाला सुरुवात करतोय. गणामध्ये काय म्हणायचंय लक्ष असावे. फुलांची सुरुवात कळीपासून होते, फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते, श्री गणेशापासून होते, श्री गणेशापासून होते. म्हणून काय म्हणतोय लक्ष असावं. दरबारी दरबारी लक्ष असावं. लागला चंदमाला लागला, लागला चंदमाला लागला, तुझ्या नामाचा
संस्कृती परी हिच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे संस्कृती हिला देवेंद्र कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. सण झालेला आहे, गण झालेला आहे. आता आली ती गवळण. बोळा मला जास्त काय बोललो नाही, कारण बोळांना माहिती आहे. कारण जे बोळा जेव्हा जेव्हा मला भेटलं तेव्हा बोळांना चांगला दणका दिलेला आहे. बोळांचा खालून वरून चांगला धूर काढलेला आहे. त्यामुळे जास्त बोळा काय बोलले नाही, पण बोळा जे काय बोलले त्याचं प्रत्युत्तर नक्कीच देणार. बोळा सुरुवातीला बोलून गेले, आवाज फाटतोय यार दादा. हॅलो हॅलो, बहुत जास्त झालं. हॅलो हॅलो, इकडे बरं. हॅलो हॅलो. बोळा सुरुवातीलाच बोलून गेले की बोळांना प्रेमाने चिमटा होणार. मी तुम्हाला सुद्धा प्रेमाने चिमटा देणार आहे. तुम्ही जी गवळण घेतलाय ती गवळणीची कटिंग देते, तुमच्या विषयाला विषय देते. बोळांची गवळण अशी होती, नीट ऐकून नीट ऐकून घेशील काय, तुझे चालणार नाही काय, सांगते तुलाही राधाबाई. नाही सोडणार तुला इथे मी, तुझी घातलीस तुझी तू आय. नाही सोडणार तुला इथे मी, तुझी घातलीस तुझी तू आय. आवाज दे ना, आवाज येत नाही. बेसला मॉनिटरला आवाज दे ना दादा. हॅलो हॅलो हॅलो. बोला तुमच्या विषयाला विषय देते, गवळणीची कटिंग देते, लक्ष असावं. तुझे ऐकून घेतो बाई, बाकी ठीक आहे, आता हलवू नका. तुझे ऐकून घेतो बाई, आज सोडणार तुला मी नाही. तुझ्यासह तुझ्याची फोडणार वाट लावून तुझ्या दुधाची आज जाणार आहे. वाट लावून तुझ्या दुधाची आज जाणार आहे. आता मी माझी गवळण घेते. मी माझी गवळण घेते. त्या गवळणीला विषयाला विषयाचं चाललं चालवायचं. ठाकूर मात्र इथून काय ऐकून घेतलं जाणार नाही. मी जे गवळण घेते गवळणीकडे पूर्णपणे लक्ष असावं तुमचं. बरी भेटली समोक्यावर आज लावीन तुझी मी वाट. नको जाऊ इथे तोरा आहे माझ्या शिवाट. थोडी घागरी आणि तुझे काय काळे माठ. नको घेऊ पंगारा घे तुझ्या मालाचे इथे वाहतील माझा गवळणीचा विषय साधा सरळ सुटसुटीत आहे. गवळणीमध्ये काय म्हणतोय लक्ष असावं. दाबुनी आज दाबुनी दूध पिऊन जाणार. दाबुनी म्हणजे मनसा
शकतं असं दूध पिऊन जाणार आहे असं म्हणायचंय. बाकी अर्थाचा अनर्थ काढून घेऊ नका. बाकी इथे जाणकार आहेत त्यांना काही खुलासा करण्याची गरज नाही. दाबुनी माझ दाबुनी दूध पिऊन जाणार सोडुनी गाठती मातही फोडणार दाबुनी आज दाबुनी दूध पिऊन जाणार उत्तर. बुवांचा प्रश्न असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्यांचं नाव काय? व तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. रंगभूमीवर तुम्ही खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणार नाही. तुम्ही नेक्स्ट टाइमला भेटाल तर प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझा प्रश्न असा आहे, बुवांना प्रश्नाची पद दिलेलीच आहे. रसिक जणांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे की राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणाने मारला गेला. पुढे अग्निसंस्कार करण्यात आला त्यावेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला निघाली. सती जायच्या वेळी ती गरोदर होती. तो गर्भ उदरातून बाहेर काढून सती गेली तेव्हा तो गर्भ काढून कुठे ठेवला तर तो किती महिन्याचा होता? त्या गर्भापासून 2 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे काय? म्हणजे प्रश्नाचं उत्तर पुरावे द्यायचं. जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर नाही म्हणून सांगा. तुम्हाला तुमच्यावरती जबरदस्ती बिलकुल करत नाही. म्हणून पुढील गाणं देतोय.
प्रश्न पण घेतोय. नको खाऊ भाव तुला विकत घेईन रोकडा. अरे नको उड्या मारू इथे पक्या गोरूच्या माकडा. अरे हो दे तुला माझं झगडा आव्हान देतो मी तगडा. अरे हर जिथे जाऊ चलला विडावी तुला आज पाडी नऊ घोडा. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. तुम्ही शाहीर मोठ आहे माझ्याशी गाठ. खरं उत्तर द्यावे सभेत. खरं उत्तर द्यावे सभेत. आज कळू दे सर नरणात कोणा किती आहे बुवा पाण्यात. आज कळू दे सर नरणात कोणा किती बुवा आहे पाण्यात. माझ्याशी गाठ तुम्ही शाहीर मोठ माझ्याशी गाठ. पहिल्या पाहिजे मी शेवटचं गाणं घेतोय. शिवसेनेचे युवासेना कल्याण लोकसभा सचिव युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी माननीय श्री शैलेशदादा भोईर यांच्यावरती मी गाणं सादर करतोय. लक्ष असावं. आहे मनानं तोचा भार जनसेवेचा करी वधार. आहे मनानं तोचा भार जनसेवेचा करी वधार. पाठीराही उभार शैलेश भोईर नेता नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार. नेता दमदार. शैलेश भोईर नेता दमदार.
अशा तऱ्हेने माझी पहिली बारी संपवतो. गोवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देऊन माझी पहिली बारी संपवतो. गोवा जे काय बोलतील त्याचं प्रत्युत्तर नक्कीच देणार, त्यात काही वाद नाही. धन्यवाद.